जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. तुमच्यासाठी महाराष्ट्र शासनाची एक सरळ सेवेची पदभरती निघालेली आहे. अन्न व औषधी प्रशासन महाराष्ट्र शासन यांची आणि तुम्हाला परमनंट पदांसाठी ही पदभरती होणार आहे. त्यामुळं मित्रांनो फॉर्म नक्की भरा. ह्या जाहिरातीविषयी आपण पूर्ण डिटेल्समध्ये माहिती पाहणार आहोत. त्यांनी पहिली सूचना सांगितली आहे, पूर्ण जी नोटिफिकेशन आहे वाचा, त्यानंतर फॉर्म भरा. अर्ज भरण्याबाबत काही त्यांनी टप्पे दिलेले आहेत. तुमचा पहिला टप्पा आहे नोंदणी करणं, म्हणजे तुमचा अकाउंट क्रिएट करणं. त्याच्यात नंतर तुम्हाला प्रोफाईल निर्माण करणं, अर्जाचे सादरीकरण करणं, ऑनलाईन शुल्क जे पेमेंट आहे ते भरायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं फोटो आणि स्वाक्षरी जोडायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला अर्जाची प्रिंट कंपल्सरी काढायची आहे. तुमचा तर नंबर लागल्याच्यानंतर तुम्हाला जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला DVला बोलवलं जाईल त्यावेळेस तुमच्याकडं त्या फॉर्मची हार्ड प्रिंट असणे गरजेचं असतं. ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक बघा 22/10/2024 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. अर्जदारांसाठी महत्त्वाच्या ज्या सूचना आहेत ते यांनी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. PDF मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो, तिथं जाऊन तुम्ही डिटेल्समध्ये माहिती पाहू शकता. त्यात बघा काय दिले, उमेदवाराने अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात असल्याने अर्ज करताना शैक्षणिक प्रमाणपत्रे अन्य आवश्यक प्रमाणपत्रे अपलोड करणं आवश्यक आहे. तुमचे जितके एज्युकेशन क्वालिफिकेशन किंवा कास्ट सर्टिफिकेट, फिटनेस सर्टिफिकेट, स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट हे सगळे जे आहेत ते तुम्हाला व्यवस्थित टाकणं गरजेचं आहे. ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने त्यांच्या पात्रतेनुसार काळजीपूर्वक संपूर्ण अचूक व खरी माहिती भरायची आहे. तुम्हाला जर खोटी माहिती आढळून आली तर रद्द करण्यात येते नियुक्ती. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना काही चुका झाल्यास किंवा त्रुटी राहिल्यास किंवा दिशाभूल करणारी माहिती गेल्यामुळे भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अर्ज नाकारला जाईल. बघा, जर तुम्ही चुकी माहिती दिली तर तुम्हाला डायरेक्ट अपात्र ठरवण्यात येईल. याबाबत उमेदवाराची तक्रार विचारात घेतल्यात येणार नाही. जर तुमची चुकीची माहिती पडली तर कोणतीही तक्रार जी आहे ते गृहीत धरण्यात येणार नाही. त्यामुळे ऑनलाईन अर्जाची माहिती उमेदवाराने काळजीपूर्वक भरावी. जाहिरात जी आहे तुम्ही व्यवस्थित वाचायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला काळजीपूर्वक माहिती भरायची आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रियेच्या सर्व टप्प्यातील माहिती परिपूर्ण भरून विहित परीक्षा शुल्क भरलेल्या उमेदवारांची स्थिती परीक्षा, म्हणजे जर तुम्ही प्रॉपर फॉर्म भरला आणि त्याच्यानंतर जर तुमचं पेमेंट सक्सेसफुली झालं तरच तुम्हाला परीक्षेमध्ये पेपर द्यायला परवानगी मिळणार आहे. कॅम्प्युटर बेस्ड पेपर असणार आहे आणि त्या पेपरसाठी तुम्हाला अनुमती देण्यात येणार आहे. त्यानंतर पदसंख्या सगळ्यात महत्त्वाचं 2च पद आहेत. पहिलं पद आहे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक आणि त्याचं जे सामांतर सामाजिक जे आरक्षण आहे ते बघा त्यांनी दिलेलं आहे. टोटल 37 जागा आहेत. त्या 37 जागा कशा कशाला आहेत ते बघा. अजासाठी 5, अजसाठी 2, विजसाठी 1, भज ब क ड याच्यासाठी बघा ब साठी 1, क साठी 2 आणि ड साठी नाही आहे. त्याच्यानंतर बघा विमा प्रसाठी 1 आहे. इतर मागासवर्ग जे आहे त्याला 6 आहे. त्याच्यानंतर SC BC महाराष्ट्र शासनानं नवीन जे आरक्षण जाहीर केले त्याला 4 आहेत. EWS साठी 4 आहेत आणि एकूण राखीव 26 तर अनरिझर्व्ड 11 असे 37 पदं जे आहेत ते भरून घेण्यात येणार आहेत. त्यानंतर पुढचं पद आहे विश्लेषक रसायन सहाय्यक, त्याच्यासाठी सुद्धा 19 पदं आहेत. अराखीव 6 तर आरक्षित 13 असे पूर्ण 19 पदं भरून घेण्यात येणार आहेत. दिव्यांगासाठी सुद्धा 1 पद आरक्षक आहे. त्यानंतर टीप ते भरपूर महत्त्वाचे आहेत. भराव्याच्या उपरोक्त संवर्ग पदांचा सामाजिक समांतर आरक्षण तसेच वर नमूद केलेल्या पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल होण्याची शक्यता असते किंवा तुमचे जे पद आहेत कमी जास्त होऊ शकते. त्यानंतर बघा तुमचं क्वालिफिकेशन काय लागणार आहे, शैक्षणिक अर्हता काय असणार आहे. पहिलं जे पद आहे विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ ॲनालिटिकल केमिस्ट, त्याच्यासाठी S14 38,600 ते 1,22,800 एवढा तुम्हाला पेमेंट असणार आहे आणि अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे जे देय भत्ते आहेत हे तुम्हाला एक्स्ट्रा मिळणार आहेत. त्याच्यासाठी तुमची शैक्षणिक अर्हता बघा, फार्मसीमध्ये तुमची डिग्री असायला पाहिजे किंवा तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे केमिस्ट्री किंवा बायोकेमिस्ट्रीमध्ये, तर तुम्ही याच्यासाठी ॲप्लिकेबल आहात. जर तुमच्याकडे या गोष्टी असतील तर तुम्हाला अनुभवाची गरज नाही. आणि त्याच्यानंतर बघा तुम्ही सायन्स फॅकल्टीतून जर सेकंड क्लासमध्ये जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल तरीही तुम्ही फॉर्म अप्लाय करू शकता. त्याला मात्र 18 महिन्यांचा औषध विश्लेषणाचा अनुभव तुमच्याकडे असणं कंपल्सरी आहे.
दुसरं पद आहे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, त्याच्यासाठी S13 35,400 ते 1,12,400 एवढा बेसिक पेमेंट असणार आहे. इतर महागाई भत्ते मिळणार आहे. त्यामध्ये बघा तुम्हाला हॅव अ सेकंड क्लास सायन्स डिग्री ऑफ अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, तुम्हाला कोणत्याही युनिव्हर्सिटीमधून सेकंड क्लासमधून सायन्स BSc ही जी डिग्री आहे ही पास होणं गरजेचं आहे, तर तुम्ही त्याच्यासाठी फॉर्म भरू शकता. प्रस्तुत जाहिरातीनुसार अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकास उमेदवाराचे संबंधित किमान शैक्षणिक अर्हता धारण असणे आवश्यक आहे. बघा, परीक्षा शुल्क खूप महत्त्वाचा मुद्दा. खुल्या प्रवर्गासाठी 1,000 तर राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये एवढी फीस आहे. फी जी आहे ते नॉन रिफंडेबल आहे. त्यानंतर बघा, माजी सैनिक, दिव्यांग माजी सैनिक यांना परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीये, कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नाही. त्याच्यानंतर वयोमर्यादा, एज लिमिट पण महत्त्वाचा. अमागास 18 ते 38 म्हणजे जे अनरिझर्वचे आहेत त्यांना 18 ते 38 वर्षाची जी आहे ती अप्पर एज लिमिट आहे. त्याच्यानंतर EWS, अनाथ, OBC त्यांच्यासाठी 18 ते 43 वर्ष आणि बाकीचे दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, अंशकालीन पदवीधर त्यांच्यासाठी एज लिमिट दिलेली आहे. तुम्ही डिटेल्समध्ये पाहू शकता. त्यानंतर बघा, याच्यामध्ये तुम्हाला सिलेबस काय असणार आहे हे खूप महत्त्वाचं आहे. जे विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ आहे याच्यासाठी तुमची ऑनलाईन परीक्षा होणार आहे 200 गुणांची. त्याच्यामध्ये तुम्हाला 100 प्रश्न असतील. प्रत्येकी एक प्रश्न जो आहे तो 2 मार्काला असेल आणि त्या पद्धतीनं तुमची परीक्षा घेतली जाईल. तांत्रिक प्रश्नासाठी 80 गुण व मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान, भौतिक चाचणी यांच्यासाठी तुम्हाला 30 याप्रमाणे 120 गुणांची. बघा, प्रत्येकी 30 म्हणजे तुम्हाला 80 गुण म्हणजे तर 40 प्रश्न जे आहेत ते टेक्निकलचे असणार आहेत, तुम्हाला 40 क्वेश्चन. आणि त्याच्यानंतर तुम्हाला मराठीसाठी 15, इंग्रजीसाठी 15, त्यानंतर सामान्य ज्ञानसाठी 15 आणि भौतिक चाचणीसाठी 15 असे एकूण 100 प्रश्न असणार आहेत. प्रत्येक प्रश्न 2 मार्काला अशी तुमची 200 मार्काची जी पेपर आहे तो होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या पदासाठी बघा, वरिष्ठ सहाय्यक संवर्गाचं जे पद आहे त्याच्यासाठी सुद्धा 200 गुणांची पेपर होणार आहे. एक प्रश्न 2 मार्काला, 100 प्रश्न असणार आहे. त्याच्यामध्ये 80 जे आहे ते तांत्रिक असणार आहे. मराठी, इंग्लिश, सामान्य, भौतिक चाचणी यांच्यासाठी 120 म्हणजे तुम्हाला सिलेबस जो आहे तो सिलेबस सेम असणार आहे. प्रश्न बहुपर्यायी असणार आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 45% म्हणजे 200 पैकी पास होण्यासाठी 90 मार्क घेणं कंपल्सरी गरजेचं आहे. तुम्हाला सिलेबस त्यांनी डिटेल्समध्ये दिलेला आहे. तुमचं इंग्लिश जे आहे ते इंग्लिशचे 15 मार्क कोणत्या सिलेबसवर येणार आहेत, मराठीचे कोणत्या येणार आहेत, त्यानंतर तुमचं जनरल नॉलेज कोणत्या येणार आहेत. त्याच्यानंतर बघा, सायन्स रिलेटेड, सब्जेक्ट रिलेटेड 40 क्वेश्चन कोणत्या याच्यावरती येणार आहेत असं त्यांनी पूर्ण डिटेल्समध्ये तिथं माहिती दिलेली आहे. टोटल बघा, तुमचे इंग्लिश, मराठी, जनरल नॉलेज आणि लॉजिकल ॲबिलिटी असे 60 आणि टेक्निकलचे 40 असे 100 प्रश्न 120 मार्कासाठी होणार आहेत. त्यांनी त्याच्याविषयी दिलेलं आहे आणि हे तांत्रिक सहाय्यक आणि हे जे वरचं आहे ते त्या पदासाठी आहे. असे दोन्ही पदांसाठी त्यांनी डिटेल्समध्ये माहिती आपल्याला पुरवलेली आहे. बाकी बघा, माहिती ही माजी सैनिक आरक्षण वगैरे जे आहे त्याच्याविषयी त्यांनी पूर्ण माहिती दिली आहे. PDF 15 जवळपास पानांची आहे. ही PDF मी आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो. तिथं जाऊन व्यवस्थित आधी वाचा, फॉर्म भरण्याआधी पूर्ण PDF वाचा आणि नंतरच फॉर्म भरा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच माझ्याशी थेट संपर्क साधण्यासाठी इंस्टाग्राम IDला मेसेज करा. लिंक आपल्या बायो डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट्स बॉक्समध्ये आहे. धन्यवाद.